नमस्कार भावांनो बहिणींनो, गावाकडचं वातावरण आहे. आता हे 5 म्हणजे 5:30 वाजलेत. आता ते टाईम आहे. आता मी नारळ खायला लागले. बाबा नारळ फोडले, लय भारी लागते आपल्या इकडचं खायला. हे पा किती हिरवं झाड आहे, ते सीताफळाचं झाड आहे. लय बाहेर भारी वातावरण वाटतंय. एवढं अंगण आहे, लय मोठं अंगण आहे. लगे लय मजा येते. आणि झोका खेळायला तर लय मजा येते. बाहेर असा मस्त झोका बांधलेली, पण नायरा खेळली त्याच्यामुळं. नाहीतर एवढी मजा येते झोका खेळायला लय. गावाकडले भारी वाटते. आता याच्या पप्पाला 1 महिना सुट्टी आहे, पण हारसू शाळा उघडी तर जावं लागल. ही आमची छकुली नारळ खायला लागली. ती जास्त बोलत नाही छकू आमची. बारीक बारीक लेकरं खेळायला लागले. रोड आहे हे, पण आमच्याच दारातला रोड आहे. वातावरण बारीक बारीक लेकरं पाहायला लागले ते इकडं. आई मम्मी कुठे आहे वा? तू या, तू अनिता तू या, तुझ आहे ना. कुठं जायले आतू? आतू सांग मग. आता हे आमच्या गावाकडचं वातावरण आहे. लेकरं आहेत, खेळायला लागलेत. ते खेळायला लागल्यात. त्याला वाटलं अशी काय करायली, तर पाहायला लागलेत. झाडं तर दाखवलं तीच तुम्हाला. हे आमचे दारातले झाड आहेत. आमचं दार पा किती मोठं आहे, लय मोठं आहे. अंगण लय मोठं आहे आमचं. भारी वाटते अंगण आमचं. सगळे झाडं आहेत, त्याच्यामुळं फुलं पा किती भारी आले. फुलं आलेत, चांगलं वाटतं म्हणजे वातावरण. इकडं पण सगळं हिरवं हिरवंच वातावरण आहे. हे आई आली प्यायचं पाणी घेऊन. आता तुम्हाला दाखवेल नाही का, फिल्टरून, आपल्या फिल्टरून घेऊन आली. थंड पाणी राहतंय. मग आई दिवस मग आताच आणून ठेवत असते. मग थर्मासमध्ये ठेवलं तर मग थंड राहते. ते पाक किती वातावरण भारी वाटायला लागले. एकदम भारी भारी वातावरण वाटायला लागले. हे वातावरण ही माया आली वावरातून. नाही हा हा येईल. वैसू आली का? कधी आली वैसू? हारसूल ताप आली म्हणून मग जाणं नाही झालं तिकडं. हो हा, आता दवाखान्यात नेलंय त्याला. हो, हिरवं वातावरण. दारात झाडं आहेत. हे माया मोठे बाबाच्या घरी बकऱ्या गिकऱ्या आहेत. अजून काय आल्या नाही घरी. दाखवून तुम्हाला लय भारी वाटते. गावाकडे बकऱ्या आहेत मोठे बाबाच्या. आता बसली मी थोडी. छकू काय हिडत येत नाही. आता मग आजी यायला लागली. आता मायाकडे आजी आहे मग. तुम्हाला तर सकाळच्या व्हिडिओमध्ये सांगेलच आहे. म्हातारी होईल आता मग आजी. थकली आता. घ्यायचं डबल नारळ? डबल देऊ? नाही. काऊन? हारसू कुठे गेला?
आता सकाळी दाखवीन मी तुम्हाला रेसिपी. आता ही माझी आजी तुझ्या बापाला संध्याकाळी वळणारी ती. संध्याकाळी लाडकी हो संध्याकाळी म्हणे ती. हा खेळायच्याच नांदी राहते ते दोघं बहीण भाऊ. फौजी काय फौजीन काय टाकलं साडी घेतली फौजीनं. नाना नाना बिचव्या केल्यात. नाना हा बिचव्या कुठे आण ना. आता खर्चायला पैसे दिले नानान मला किती 2000 रुपये. अरे वा बजाज किती नाही सोन्याची. कोणी केली कोण करणार आहे? हारसूच्या पप्पानं. भावांनो बहिणींनो म्हाताऱ्या माणसाच्या लय चौकाशी असतात. काय काय हाय का नाही? आजी लय जीव लावते. आजीची मयाची वेगळी असती. भावांनो बहिणींनो ही मै आजी आहे. लय जीव लावती मला. आज्या नाही मला. मै बाप आजी आहे तर संभाजीनगर मध्ये इथंच राहायची. पण आता जायची काय आजी नाही अजून. ही मा आईची आई आहे. म्हणतात का जीव लावती नाही. हा जीव लावते आजी. ऐकू नाही जास्त माझ्या आजीला. ती आजी इथं आजीला यायच्या राहिली आणि जाऊ दे. म्हण ना तुम्ही लेकरं बाळं सांभाळले तुम्हाला जीव लावते. भावांनो बहिणींनो माझी आजी पण सगळ्या गप्पा सांगते. मस्त पाहुणा नागरे सुद्धा कसा उन्हाळा झाला. होऊ दे जाऊ दे. काय करायचंय मग आपल्याला कोणाहून. मागायला नवरा बाई गंधारावाचा. मा तुझी तब्येत कशी आहे आता? याची बरी आहे का? हो बर. ती मानले सगळ्या गप्पा सांगती. मायला नाही माहिती काय करायली. घडो काढायली का काय करायली. मायला एवढं दिसत नाही. काय बाई मी एकदा नेले तर कोणी यायला. हो लेकरा बाळा नडलं हो नादर राजे जायचं. हो नादर होईन बाई यायचं माझ्यावर आशीर्वादाने. म्हातारा पण लोक जोड्या गोड्याने राजे करते. सगळ्या माय गप्पा गोष्टी सांगती. भावांनो बहिणींनो सगळं लगे लय गोष्टी करती माय. भैया बिमार पडला म्हणून आता बनवायचं राहिले. आता बनवायचंय. आता बनवायचंय. आता त्याला सर्दी ताप झाली मग तेलाच्या वस्तू द्यायच्या नाही त्याला जास्त. हा त्यासाठी म्हणते बाई लोक लांबून आले. हा आता बनवायचंय ना. पण हारसूल बरं वाट. शरू चाल. सगळ्या गप्पा गोष्टी सांगती. भावांनो बहिणींनो माय आजीला लय माया आहे. घराचं वातावरण लय भारी वाटते. पिपळ तर दाखवलंच आहे तुम्हाला. आता मी पाठी छकू काय करायला लागली. काय करायला लागली छकू? हा न्यारळ खाती छकू. तो भाऊ कुठे? हा ही छकू आमची छकुली. छकू काय करती? नारळ खाती का? आई सोबत बसून. कसं आहे मग तुझी तब्येत पाणी? छान आहे का? सध्या झाल्यावर गळे दुखायला लागले. हा खरंच दुखायला लागले. वातावरण आता थंडीचं वातावरण झाले तर भैयाला ताप यायला लागली आपल्या. छकू लाज वाटायली खायला आता. काऊन लागती छकू? तसं लाजू नाही. पा आमची छकू किती वाळली. नाऊ चाल
चाल दुकानात. मग छकू काय करते आता? आता मांडी सांगितले काकूला का? मांडी द्या म्हणलं आमच्या ताईला. बर